बॉलिवूडचा स्वघोषित समीक्षक आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व कमाल आर खान अर्थात KKR हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर शनिवारी त्याला ओशिवारा गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जाणून घेऊयात हे प्रकरण नेमकं काय आहे, ज्यामुळे KKR हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गेल्या काही वर्षांपासून आपल्या वादग्रस्त ट्विट आणि चित्रपट रिव्ह्यूमुळे नेहमी चर्चेत असणारा कमाल आर खान अर्थात KKR हा पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडलाय. मुंबई पोलिसांनी शनिवारी त्याला ओशिवारा इथल्या गोळीबार प्रकरणी अटक केली आहे. त्याला शुक्रवारी रात्री उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर शनिवारी 24 जानेवारीला सकाळी त्याला अटक करण्यात आली. हे प्रकरण 18 जानेवारीला मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील ओशिवारा इथल्या नालंदा सोसायटीत घडलं. त्या दिवशी नालंदा सोसायटीमध्ये 2 राऊंड गोळीबार झाल्याचं समजलं. इमारतीतील रहिवाशांनी गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आणि चौथ्या मजल्यावर प्रत्येकी एक गोळी सापडली. यात दुसऱ्या मजल्यावर लेखक दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा यांचा फ्लॅट आहे, तर चौथ्या मजल्यावर एका मॉडेलचा फ्लॅट आहे. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी नाही झालं. या घटनेनंतर CCTV फुटेज तपासण्यात आले, पण सुरुवातीला पोलिसांना ठोस पुरावा मिळाला नाही. त्यानंतर फॉरेन्सिक टीमची मदत घेण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना कमाल आर खानच्या परवानाधारक बंदुकीतूनच गोळ्या झाडल्याचं आढळून आलं. KKRचं घर हे नालंदा इमारतीपासून सुमारे 400 मीटर अंतरावर आहे आणि चौकशी दरम्यान KKRनं गोळीबार केल्याची कबुली सुद्धा दिली. त्यानं पोलिसांना सांगितलं की तो आपली परवानाधारक बंदूक साफ करत होता आणि तिची तपासणी करण्यासाठी त्यानं गोळीबार केला. त्यानं घरासमोरील खारफुटीच्या जंगलाच्या दिशेनं गोळीबार केला, कारण त्याला वाटलं की ती जागा सुरक्षित आहे आणि कोणालाही इजा होणार नाही. मात्र जोरदार वाऱ्यामुळे गोळ्यांची दिशा बदलली आणि त्या नालंदा इमारतीवर जाऊन आदळल्या. KKRचा कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता असा दावा त्यानं केलाय. पोलिसांनी त्याची बंदूक जप्त केली आहे आणि या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. शनिवारी 24 जानेवारीला बँड्रा हॉलिडे कोर्टात KKRला हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 27 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत आणि गोळीबारामागचा नेमका हेतू काय होता हे शोधण्याचाही प्रयत्न करतायत. कमाल आर खानच्या या अटकेबद्दल तुमचं मत काय आहे? गोळीबारामागं खरंच अपघात हे कारण असावं की काहीतरी वेगळं? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.